महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल एकदाचा लागला। महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता कायम राखलेली असून महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडवला। मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, विविध मंत्री पदांवर कुणाची वर्णी लागते, याबाबत सस्पेन्स अजूनही कायम असताना एक मात्र त्रिवार सत्य आणि ते म्हणजे बाकी काहीही असो विधानसभेमध्ये मात्र पाटील मंडळींचंच वर्चस्व राहणार आहे। मतदारांनी यंदा पाटील आडनावाच्या 25 जणांना विधानसभेमध्ये पाठवलंय। विशेष म्हणजे या पाटील आडनावांच्या यादीमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही, तर विधानसभेची पाटीलकी गाजवणाऱ्या पाटलांची यादी आता पाहणार आहोत। तर भाजपचे पाटील आमदार कोण कोण होते? चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, त्यानंतर राणा जगजीत सिंग पाटील, त्यानंतर भाजपचे पाटील आमदारांमध्ये संभाजी पाटील निलंगेकर, रविशेठ पाटील, राघवेंद्र पाटील, भांडूप पश्चिम मधून अशोक पाटील, जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील, किशोर पाटील पाचोर्यातून, त्यानंतर एरंडोल या ठिकाणी अमोल पाटील, चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर मधून। शिवसेनेचे पाटील आमदार नेमके कोण कोण होते त्यावरती आपण यावेळेला नजर टाकतो आहोत। त्यानंतर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील, रोहित पाटील होते तासगाव कवठे महांकाळ मधून। त्यानंतर करमाळ्यात नारायण पाटील, अभिजित पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे पाटील आमदार आहेत। महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल एकदाचा लागला। महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता कायम राखली असून महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडवला। मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, विविध मंत्री पदांवर कुणाची वर्णी लागते, याबाबत सस्पेन्स कायम असताना एक मात्र त्रिवार सत्य आणि ते म्हणजे बाकी काही असलं तरी पाटील यांची असलेली पाटीलकी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।